चला बाळांनो, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? साधा वर्तमान काळ. आता साध्या वर्तमान काळाचा मराठी फॉर्म्युला आहे तत-तिथे. म्हणजे प्रत्येक वाक्य शेवटी तत-तिथे आलं पाहिजे. मी गावाला जातो, ती गावाला जाते, ते क्रिकेट खेळतात, आम्ही सप्त्यात जातो, ते भरडीला राहतात, ते पुण्याला राहतात, या प्रकारचे वाक्य. आता इंग्रजीचा पॉझिटिव्हचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वर्ब यस यस ऑब्जेक्ट. निगेटिव्हचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस डू डज प्लस नॉट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता यस यस कधी वापरायचं, डू डज कधी वापरायचं, त्याचे नियम आहे. आयव्ही येऊ दे असेल तर फक्त वर्ब घ्यायचं, निगेटिव्ह मध्ये डू घ्यायचंय. ही शीट नेम असेल तर वर्बला यस किंवा यस घ्यायचं, निगेटिव्ह मध्ये डज घ्यायचं. आता यस कधी घ्यायचं बघा, यसचा वापर जर वर्बच्या शेवटी ओ एस एक्स एच एस एच असेल येत असेल तेव्हाच वर्बच्या शेवटी यस घ्यायचं. आता फॉर एक्झाम्पल बघा, गो असेल तर गोज घ्यायचं, क्रॉस असेल तर क्रॉसेस घ्यायचं, फिक्स असेल फिक्सेस घ्यायचं, पिंच असेल पिंचेस घ्यायचं आणि क्रश असेल तर क्रशेस घ्यायचं. आता वाक्य बघा, ते रोज क्लासला जातात, वाक्य शेवटी जातात, येतात, बोलतात, खेळतात हे आलं पाहिजे तरच तो सिंपल प्रेझेंट टेन्सचा वाक्य होतो. आता ह्या वाक्यामध्ये सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आता जो पहिला असतो क्रिया करणारा असतो तो सब्जेक्ट असतो, ज्याच्यावर क्रिया होते ते ऑब्जेक्ट असतो आणि जी क्रिया होते ते वर्ब असतं. ह्या गोष्टी लक्षात घ्या. आता इंग्रजीमध्ये वाक्य लिहित असताना फॉर्म्युल्याला फॉलो करायचा. फॉर्म्युला या ठिकाणी सब्जेक्ट वापरा, सब्जेक्ट त्या ठिकाणी ते, त्याला इंग्लिशमध्ये घेतो आपण दे, त्यानंतर घ्यायचं वर्ब, वर्ब या ठिकाणी जाणे, जाण्याला घेतो आपण गो. आता याला यस यस वापरायचं बघायचं, आय व्ही यू दे दे, देला यस यस वापरायचंय का नाही, म्हणून इथं काहीच वापरायचं नाही, फक्त वर्ब घ्यायचं गो. त्यानंतर घ्यायचं आता ऑब्जेक्ट. बघा ऑब्जेक्ट या ठिकाणी इकडून ऑब्जेक्टची सुरुवात करायची, लाला इथं टू घ्यायचंय आणि क्लासला द क्लास म्हणायचंय, द क्लास. आता या ठिकाणी रोज, रोजला काय म्हणायचंय, डेली म्हणायचंय. काय म्हणायचंय, डेली. इथं खाली पण डेली करून घ्या. आता निगेटिव्हचं वाक्य बघा, निगेटिव्ह मध्ये काय करायचं, पहिले सब्जेक्ट घ्यायचंय, सब्जेक्ट या ठिकाणी दे, देच घ्यायचं, त्यानंतर डू प्लस नॉटला डोंट घेतो आपण, म्हणजे तर डोंट करायचंय. आता देला डोंट कसं घ्यायचं बघा, आय व्ही यू दे म्हणजे तर डू घ्यायचं, म्हणजे तर आपण डोंट घेतलं, डू प्लस नॉट डोंट होतो, त्यानंतर वर्बचा वर्ब आणि ऑब्जेक्टचा ऑब्जेक्ट सेम टू सेम तसाच. दे डोंट गो टू द क्लास डेली असं म्हणायचं. आता क्वेश्चन ऑन कसं करायचं बघा, क्वेश्चन ऑन ह्या वाक्यावरूनच क्वेश्चन ऑन होतो. जो हेल्पिंग वर्ब असेल तो हेल्पिंग वर्ब पहिले सब्जेक्टच्या आधी घ्यायचं. आता सब्जेक्टच्या आधी आपण इथं सब्जेक्ट नंतर घेणार आहे, सब्जेक्टच्या आधी घ्यायचं, त्यानंतर डू, डू इथं पॉझिटिव्हचं वाक्य म्हणून डू घ्यायचंय, त्यानंतर दे घ्यायचं, डू दे गो, त्यानंतर टू द क्लास डेली असंच लिहायचंय. आता निगेटिव्ह मध्ये डोंट करायचंय फक्त. आणि क्वेश्चन टू, ज्याला आपण डब्ल्यूच क्वेश्चन म्हणतो, डब्ल्यूच क्वेश्चन कसं तयार करायचं बघा, या वाक्यामध्ये ना डब्ल्यूच क्वेश्चन म्हणून बघायचं. बघा कोणकोणते डब्ल्यूच क्वेश्चन सूट होतात. आपण या ठिकाणी वेअर घेतलेलं आहे, वेअर म्हणजे काय, कोठे. आता कोठे जर ह्या वाक्यामध्ये घेतलं आपण, ते रोज कोठे जातात, बघा वाक्य जमतो म्हणून इथं घ्यायचं आपण वेअर, मग घ्यायचं ते रोज कोठे जातात, मग वेअर घ्यायचं, वेअरच्या नंतर हा वाक्य आहे का सेम टू सेम तस लिहायचं पुढे, फक्त इथं आपण क्लासला काढलेलं तर टू क्लास येणार नाही म्हणून ते काढून टाकायचं. बघा सब्जेक्ट घ्यायचं पहिले आपलं, सॉरी डब्ल्यूच क्वेश्चन घ्यायचं, डब्ल्यूच क्वेश्चन घेतलं वेअर, त्यानंतर डू घ्यायचं, वेअर डू, त्यानंतर सब्जेक्ट घ्यायचं दे, वेअर डू दे, त्यानंतर गो घ्यायचं आणि तर डेली म्हणायचं, ते रोज कोठे जातात. जसं आपलं मराठीचं वाक्य असेल तसंच आपल्याला इंग्लिशमध्ये डब्ल्यूच क्वेश्चनचं वाक्य बनवायचंय. समजलं नाही तर मला कॉल करून विचारू शकतात, नो प्रॉब्लेम. ह्याचं तसं लिहून घ्या. नाही समजलं व्हिडिओ परत बघा, परत बघितल्यानं तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स समजून जाईल. धन्यवाद.